माणूस कुणासाठी करायलाय? स्वतःच्या लेकराबाळासाठी तर काहीच नाही, आपल्या लेकराबाळासाठी करायलाय. तर त्या लेकराबाळासाठी आपण आणि मनोगताच्या पाठिंब्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे, याची जाणीव ठेवा. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो, 29 तारखेची जी तयारी आहे ती आपल्या गावामध्ये बसून पुन्हा एकदा बैठक घ्या आणि सर्वांना विनंती करा, ज्यांना कोणाला काय अडचण असेल त्यांना बाजूला थांबवा, पण ज्यांना अडचण नाही त्यांना पुढे घेऊन ही लढाई आपण पुन्हा एकदा मोहीम सक्सेस करू. आजपर्यंतची जेवढी आपली 98 लाख नोंदी निघाल्या त्या राहिलेल्या सध्या आपले मराठा बांधव काय 2-3 कोटीचे राहिलेले आहेत ते सुद्धा ह्या येणाऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण करू आणि सबंध मराठा समाज, पूर्ण अखंड मराठा समाज ओबीसी प्रवर्गामध्ये आणू. एवढंच बोलून थांबतो. जय शिवराय, जय शिवराय. करणं गरजेचं आहे की ज्या माणसानं आपल्या गावात 80% नोंदी सोडून दिल्या त्या माणसाच्या मागे आपण जायचंय का नाही तो विचार करा. तुमचं गाव आजपर्यंत लढ्यामध्ये खूप अग्रेसर होतं, पण आता जसं या आमदारकीचं इलेक्शन झालं तसं काय झाले गावाला तेच कळलं गेले. काहीतरी एकदम लिंबून आणलं. आता ही झालं श्रावण झाल्यानंतर एखादं बकरे कापा नाही तर, कारण आता तशी जीव आलेली आहे. कारण काय आता इतका अग्रेसर गाव असणार जर पुढे येत नसेल तर काय अडचण नेमकं समजायला तयार नाही. तुमच्या गावातून कमीत कमी आम्हाला अपेक्षित होतं, आम्ही बरोबर सांगत होतो की खेड असेल, आसपासची गाव असेल, आळणी असेल, दोडगाव असेल, तोडगाव असेल, एका जवळच्या या गावातून 10 वाहनं निघणार आहेत दादा. तर असं आज वाटायला की 10 वाहनं निघतील का नाही शंका यायला लागली आहे. पण जेवढे आहेत बांधव काळजी नसावी, तुम्ही जी मनोरंजनाच्या पाठीमागे उभं राहा, कुणाच्या गरज नाही कुणाच्या पाठीपेक्षा आपल्याला. तर आता इथून पुढे बलराज साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. मुंबईकडे निघायचं आहे. मुंबईकडे निघत असताना पहिला मुक्काम आपला शिवनेरी गडावर होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा मुक्काम पनवेल साईडला होईल किंवा त्याच्यापूर्वी मेरूळ वाशिम मध्ये होईल किंवा डायरेक्ट आझाद मैदानामध्ये पर्यंत जाताल आपण. सरकार आपली कुठलीही दखल घेत नाही. त्याचं एक कारण आहे की ह्या दादाच्या मागे 4 जण आहेत, त्या दादाच्या मागे 4 जण आहेत. पण तुमचे दोन्ही दादा निवडून आलेले आहेत, काळजी करू नका. त्याच्यामुळे त्या दादांना आता बाजूला सारा आणि आपल्या समाजाच्या एकजुटीसाठी, समाजाच्या लेकरांसाठी थोडं बाहेर पडा. बरेच जणांना प्रश्न पडलाय की प्रमाणपत्र घेऊन काय करायचंय. अरे बाबांनो, शेतकऱ्याला जेवढे स्कीम आहे जरा एकदा त्या पोर्टलवर जावा. शासनाच्या ओबीसी बांधवासाठी काय काय स्कीम आहे बघा जरा एकदा. किती सवलती आहेत त्याच्यामध्ये. नुसतं शिक्षण नाही तर शेतकऱ्याच्या सुद्धा तेवढ्याच अडचणी आहेत. म्हणून बघा तुम्हाला जीव करून सांगायला लागले. आजच म्हणत होता नांदेडमध्ये होते, तुमच्या व्हॉट्सअपवर सगळीकडे क्लिप आली असेल. म्हणत होताची तब्येत खूप असते. ज्यांचं नेतृत्व आज जर बघितलं तर त्या अंतरवलीला 1 कोटीची सभा झाली. नारायणगडला तो आकडा 1.5 कोटीवर गेला. आज मनोजदादांचा वाढदिवस झाला. भारतातून मराठा या समाजाच्या लोकांनी असेल किंवा इतर समाजाच्या लोकांनी असेल 5 कोटी लोकांनी त्यांचं स्टेटस ठेवलं होतं. 5 कोटी बारकी गोष्ट नाही दादानो. मोदी नाही ना कोणी नाही. आतापर्यंत एवढ्या नोंदी ठेवणार किंवा स्टेटस ठेवणार जगातला सगळ्यात मोठा वाढदिवस असेल. त्या नेतृत्वावर आपण, त्या संघर्षाच्या नेतृत्वाखाली आपण चाललोय. मनोज दादा एक मोठं नेतृत्व आहे. आरक्षण तर आपल्याला मिळणारच आहे. त्या माणसासोबत आपल्याला आरक्षण घेऊन वापस यायचं. त्या माणसाला आपल्याला एकटं पाडायचं नाही. जसं जायचंय तसं नियोजन तुमचं मध्ये पोस्टामध्ये त्या कुटुंबामध्ये जाऊन बघा जरा एकदा की काय त्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेले असतील आधी आणि त्याला कुंभमधून प्रमाणपत्र मिळून तो नोकरीला लागलाय. बाबांनो, राहिलेले सुद्धा जे काय आपले बांधव आहेत, कुंभ नोंदीचे असतील, प्रमाणपत्र मिळायचे असतील, जात वगैरे असेल तर त्या सर्वांनी पुन्हा एकदा जोमाला तयारीला लागलं पाहिजे. अडचणी येत्या. तुमच्या गावातले जवळपास 20-25 जण माझ्याकडे आले होते आणि तुमचाच मुद्दा घेऊन मी पालकमंत्र्याला भांडलो होतो. आणि त्याच वेळेस जवळपास 9 ते 10 जणांच्या वेळेला निघालेल्या आहेत. ज्याची निघाली म्हणून त्यांनी घरात बसू नका. ज्याची निघाली नाही आणि जे म्हणून लढालेले आहेत इतर गावांसाठी, त्यांच्या पाठबळासाठी आपण बाहेर पडा. हे लढाई शेवटची म्हणून समजून चला. कारण सारख्या आपण आंदोलन किती दिवस करणार. 2 वर्षातले त्या माणसानं 67 दिवस उपोषण केलंय. श्रावणी ज्याला असेल जी काय आपण गावातलं वाहन करायला जाऊ. तुम्ही जसं गावातल्या सप्त्याला तयारी करता की बाबा एकाचं जेवण असतं तर सगळे जर 2-1 आचार्य असतो, तसंच आपल्या गाडीमध्ये एखादा आचार्य घ्या बरोबर. एखादं मोठं वाहन करत असतं त्याच्यामध्ये एखादा कप्पा करा तयार.
वरच्या साईडला पोराला झोपायला निवांत आरामासाठी जागा असावी, खालच्या साईडला स्वयंपाक असावा, त्या पद्धतीनं. आणि जी काय गावातून तुम्ही फेरी काढून एकदम धान्य थोडंसं पीठ मीठ असेल काय तांदूळ असतील ते जमा करा. कुठल्याही राजकीय पक्षाला भीक मागायला जाऊ नका, कुठल्याही पुढाऱ्याकडे भीक मागायला जाऊ नका. आपली ताकद आहे, आपल्या पोराला आपण अन्नपन्न देणे इतकी. त्याच्यामुळं एकजुटीनं ही दौरा एवढा सक्सेस करा, सगळ्याची ताकद दाखवा. आणि पुन्हा एकदा मी पुन्हा सर्वांना देखील सांगतो की आम्हाला पुढे आळणी गावामध्ये जायचंय. गावागावात आज जवळपास आपली मराठा सेवकची टीम कमीत कमी 25 ते 30 गावामध्ये फिरायली आहे. 4-5 जणांची टीम करून आम्ही जीवाची बाजी लावलं, तुम्हीही लावा. कारण ही लढाई शेवटची आहे बाळांनो. पुन्हा ह्याच्या पुढे कधीच आपल्याला ही वेळ येणार नाही. जर मग आपलं हैदराबाद गॅजेट लागू झालं तर सगळं गाव राहिलेलं सगळं तुमचं 20% बसून जाईल. ह्याची सगळी जण जाणीव करून घ्या. आणि ज्यांचं निघालंय त्याला घरात बसू नका, ज्यांचं निघालं नाही त्याला सहकार्य करण्यासाठी पुढे या. आज गावातून आपल्या 4 लागले विद्यार्थी, पुढच्या महिन्यामध्ये आणखी 4 लागतील. वर्षभरामध्ये 100ची संख्या होईल. हेच तुमचं गाव. जसं वाघोली पहिलं म्हणायचे वाघोली गाव शिक्षकाचं स्वयंपूर्ण गाव आहे, तसं पुन्हा सुद्धा खेळ म्हणतील किंवा खेळीमध्ये सुद्धा आज विद्यार्थी चांगल्या पद्धतीने लागले. त्या कुटुंबाकडे जावा, ज्याच्या घरी नोकरी आहे त्या कुटुंबात एकदा नजर टाका. कुठवर आपण तेच शेतातली कामं करत बसायची, आपल्या लेकरांनी करायची, आपण केलेली आपल्या लेकरांनी तीच करायची. काय जरा स्वतःची जाणीव ठेवा. शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. बोलो बाबा जरगे पड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बोलो बाबा जरगे पड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता कुठे जायचं, मुंबईला जायचं. आता कुठे जायचं, मुंबईला जायचं. ज्यांचं नेतृत्व आज जर बघितलं तर त्या आंतरवलीला 1 कोटीची सभा झाली. नारायणगडला तोच आकडा 1.5 कोटीवर गेला. आज मनोजदादांचा वाढदिवस झाला. भारतातून मराठा या समाजाच्या लोकांनी असेल किंवा इतर समाजाच्या लोकांनी असेल 5 कोटी लोकांनी त्यांचं स्टेटस ठेवलं होतं. 5 कोटी बारकी गोष्ट नाही दादानो. मोदी नाही ना कोणी नाही. आतापर्यंत एवढ्या नोंदी ठेवणार किंवा स्टेटस ठेवणार जगातला सगळ्यात मोठा वाढदिवस असेल. त्या नेतृत्वावर आपण, त्या संघर्ष ज्याच्या नेतृत्वाखाली आपण चाललोय. मनोज दादा एक मोठं नेतृत्व आहे. आरक्षण तर आपल्याला मिळणारच आहे. त्या माणसासोबत आपल्याला आरक्षण घेऊन वापस यायचं. त्या माणसाला आपल्याला एकटं पाडायचं नाही. कसं जायचंय त्याचं नियोजन तुमचं